acoustic guitar, blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze, creating a soothing rhythm. रूम मध्ये आली मी कचरा रूम मधला पसारा आवरून घेते. तर ही बॅग होती एक, त्याच्यामध्ये ना स्वेटर ठेवले, बाकीच्या 2 वरती बॅग आहे तर तिथे पण ना त्याच्यामध्ये स्वेटर ठेवले. तो पण आता इथेच बेड मधला स्त्री आणखी नको काही फेकू. पूर्ण बेड आवरून घेतलेला आहे सगळा. इथलं सगळं झाडून वगैरे घेतलं, खिडकी आवरली. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसांनी माझं सकाळचं रुटीन घेऊन आलेली आहे. 7 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत रुटीन घेऊन आलेले आहे. तर माझं असं रोजचं रुटीन असतं, तर म्हटलं चला आज शेअर करू तुमच्यासोबत. तर इथे मी 7लाच उठते. सगळं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं, भाजी झालेली होती. तर म्हटलं चला आता पोळ्या करून घेते. एक साईडला गरम पाणी पण केलं, मला दालचिनी आणि जिरे टाकून मी पाणी रोज सकाळी पिते भुकेपोटी, आणि तेच साईड बाय साईड पोळ्या पण करत होती. तर म्हटलं चला पोळ्या करून घेऊ आणि साईड बाय साईड पाणी पण पिऊ, आणि असं माझं रुटीन सुरू होतं. आज तरी विहानचाच टिफिन बनवायचा आहे, नाहीतर रोज मला ना वैभवचा पण टिफिन बनवावं लागतं. म्हणजे वरण भात भाजी पोळी, 2 भाज्या पोळी, नंतर कियालाचं थोडं वेगळं बनवावं लागतं, पास्ता बनवावा लागतो. तर कोणाला वाटत असेल खूप छान लाईफ आहे, सगळं छान आहे, पण रोज सकाळी मला असा 1-1.5 तास स्वयंपाकातच घालवावा लागतो रोजचा, आणि पूर्ण रुटीन शेअर करावं लागतं. आणि वैभव नसले तर मला माझ्या छोट्या 2 मुलांचं सगळं करावं लागतं. सगळे वेगवेगळे डबे दोघांना द्यावं लागतात, आणि त्यांचं आवरून वगैरे मी माझ्यासाठी वेळ काढते आणि एक्सरसाइज वगैरे करते. ते पुढे तुम्हाला दिसेलच. आता मी पटापट पोळ्या करून घेते आणि पाणी पिऊन घेते गरम, आणि विहानचा टिफिन वगैरे भरावा लागेल, त्याला उठवावं लागेल, त्याचं आवरून देते. तर असं माझं रुटीन शेअर करत असते मी नेहमी. तर चला तुम्हाला दाखवतेच पुढे.
तर इथे टिफिन तर भरून आणलेला आहे आणि विहानला पण दूध बिस्किट दिलेलं आहे. त्याला कधी कधी मी तूप साखरपोळी देते, तर मला ना तूप करायचं राहूनच गेलं, तर म्हटलं आता तूप करून घेईल. आणि इथे मी साईड बाय साईड घर पण आवरते आणि आता तो दूध बिस्किट खातोय तोपर्यंत मी आपलं किचन मधले जो पसारा आहे ना तो आवरून घेणार. आणि पूर्ण किचन ना क्लीन करावंच लागतं रोजच्या रोज, कारण स्वयंपाक चालतो आणि स्वयंपाकामध्ये ना किचन पूर्ण खराब होतं. पीठ वगैरे पडणं वगैरे सगळं, कांदा आणि ते चिरतो आपण, ते सगळं क्लीन करून घेते मी. आणि आता मी पूर्ण किचन आवरून घेते. अशा पिशवीमध्ये मी सगळी घाण गोळा करते आणि मग बाहेर कचरा कुंडीमध्ये टाकते. तर ओला कचरा, ड्राय कचरा म्हणजे 2 कुंड्या आहेत माझ्या आपल्या डस्टबिन, त्याच्यामध्ये टाकते. आणि इथे दूध पण तापात ठेवलेलं आहे. पाणी पिलं मी. आता थोड्या वेळाने माझ्यासाठी चहा करणार विहान गेल्यानंतर. आणि कियाराला पण उठवावं लागेल. तर कियाराचं नंतर बघू शकता तुम्ही, म्हणजे उठतच नाही, रडत बसते. तिला इतका कंटाळा येतो ना स्कूलला जायचा. पण साहजिक आहे, छोट्या मुलांना खूप आता कसं लवकर स्कूल असते आणि कसं तरी वाटतं असं उठवायला आणि आवरायला, कारण झोपलेले असतात. आता विहानचं कसं, तो मोठा आहे, त्याला मी ना नुसता आवाज दिला तरी तो उठून रेडी राहतो, आंघोळ वगैरे करून सगळं कपडे घालून, स्वतःच कपडे घालतो, स्वतःच सगळं शूज वगैरे घालून रेडी राहतो. आणि सकाळी उठला की अभ्यास पण करतो, थोडाफार वाचन वगैरे रीडिंग करतो तो. आणि आता इथे शूज घालून घेतोय, त्याला म्हटलं शूज घालून घे, गाडी येणारच लवकर. आणि इथे साईड बाय साईड मी सगळं आवरते पण. आणि त्याला रोज मी जे तामिळनाडू कुर्गमधून जी कॉफीचं मॉइश्चरायझर होतं ना, तर ते मी दोघांना लावते. इतकं सूट होतं आणि छान स्किन होते त्याच्याने मऊ, तर ते लावून देते त्याला मी रोज. आणि केस वगैरे विंचरून देते. तर रोजचं असं रुटीन असतं. बाकीचं तर तो सगळं आवरून घेतो, फक्त त्याचा मी टिफिन भरते आणि त्याला मी त्याचं स्किन वगैरे म्हणजे स्किनला मॉइश्चरायझर आणि तेल वगैरे लावून, काय सिरम लावून त्याला आवरून मस्त छान रेडी करते. तर आता तो जाईलच स्कूलला, कारण लवकरच त्याची बस येणार आहे. आणि घर पण बघू शकता मस्त स्वच्छ केलंय साईड बाय साईड. तर मी ना त्याला आवरताच साईड बाय साईड मी ते पण आवरते, किचन मधलं पण बघते, बाहेरचं पण बघते, त्याला पण म्हणजे सगळं त्याचं रेडी करून देते सगळं. त्याला असं माझं रुटीन असतं सकाळचं रोज. तर म्हटलं चला आज खूप दिवसांनी तुम्हाला ते रुटीन सुरू करते. आता विहान चाललेला आहे आणि त्याच्यानंतर मी आता बाहेरचे कपडे वगैरे सगळे काढून आणणार टेरेस मधले. आणि टेरेस पण इतका खराब झालेला आहे ना, तर मला टेरेस पण आवरायचा आहे लवकरच. तर तो पण व्लॉग येईलच, कारण खूप जणांना माझं टेरेस गार्डन खूप आवडतं, कारण झाडं आहे भरपूर तिथे आणि इतकं छान पीसफुली वाटतं. सकाळचं सनराईज पण बघता येतो आणि संध्याकाळचा सनसेट पण बघता येतो. तर आता इथे मी सगळे कपडे काढून घेणार आणि मध्ये ठेवून देणार, त्याच्या पण घड्या घालायच्या मला. आणि दुपारून ना मला आपला मास्टर बेड आहे ना तो पण आवरायचा आहे, कारण खूपच पसारा झालेला आहे. तिथे ना टीव्ही लावलेला आहे, म्हणजे जो टीव्ही काढून ठेवला होता ना, कलर चालू होतं, कलर काम बेडचं, तर टीव्ही काढलेला तो टीव्ही लावायचा आहे. त्याला खूपच धुळा आहे, तो पुसायचा आहे. आणि जे स्वेटर आहे ना आता हिवाळ्यात आपण घातलेले वगैरे मी सगळे धुवून काढले. सगळे मला ना बॅगमध्ये भरून लॉफ्टवर ठेवायचे आहेत. तर ते मी दुपारी दाखवेलच. आता आलेली आहे मी कियाराला उठवायला.
तर तुम्ही माझं सकाळचं रुटीन बघितलं असेल. मी 7ला उठली होती. 7लाच उठून भाजी टाकून दिली होती, पीठ मळून ठेवलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे रुटीन सुरू केलं, दाखवलं तुम्हाला कशी माझी सुरुवात असेल सकाळची. त्यांची टिफिनची, नंतर कियाराला उठवणं. कियाराला उठवणं म्हणजे एकदम मोठा टास्क आहे माझ्यासाठी. कारण ना कियाला उठतच नाही, रडत बसते. ते नाही जायचं स्कूलला, असं अशी तशी कारणं सांगते. तिला कसं तरी म्हणावं लागतं, तिला काहीतरी असं हे करावं लागतं, तेव्हा ती उठते. आणि आता तिचं आवरलंय, मी पटकन आंघोळ करून दिली आणि आवरून दिलं. आता तिला टिफिनला तर मी भाजीपोळीच सांगतात. ती तर काही खात नाही जास्त भाजीपोळी वगैरे, पण तरी देऊन देते तिला. आणि तिची लवकर शाळा सुटते, मग लवकर येते, मग तिला मी पटकन आल्या जेवण देते. तर आता तिचा टिफिन कुठे? चला आज सकाळचं रुटीन शेअर करू. आता ती गेली की मग चहा पिणार निवांत. त्याच्यानंतर काय म्हणतात आपलं एक्सरसाइज करणार, घर आवरणार, माझं स्वतःचं आवरणार आणि मग माझं सगळं आवरून जातं. आणि त्याच्यानंतर मग बाकीचं रिलॅक्स डे असतो माझा. मला काहीतरी जेवण काहीतरी बनवणं वगैरे, तर ते आता शेअर करते तुमच्यासोबत. आता भेंडीची भाजी देते, खाते की नाही काय माहिती, पण देते थोडीशी भेंडीची भाजी. औषध दिली तुला. तर हा असा टिफिन, अर्धी पोळी आणि थोडीशी भेंडीची भाजी. आणि आता ती गेली की मग मस्त चहा करणार माझ्यासाठी. आज इथे पसारा दिसत असेल तुम्हाला बेडमध्ये ह्या, तर ह्या बेडमधली ती विंडो आहे ना, ते जरा पुसून घ्यायची. सगळे टेडी तिथे असा कियाराचे बघू शकता, खेळण्या सगळं पडलेलं. आणि ह्या रूममध्ये बॅग होत्या आमच्या ट्रॅव्हलिंगच्या, तर त्यावरती ठेवलेल्या आहे 2. त्याला मला ना अशा मोठ्या बॅग्स आणायचे, पिशव्या आणायच्या आहे, त्यात ठेवायच्या आहे. पण सध्या तिला ठेवून. आणि ही बॅग आहे ना, ही काळी, त्याच्यामध्ये आता उन्हाळा लागलाय, म्हणजे आता लागलाच आहे, तर स्वेटर वगैरे सगळं ठेवणार. हे कपडे आहे एक्स्ट्राचे, ते आता घड्या वाळून ठेवणार. आणि ह्या बॅगमध्ये सगळे स्वेटर भरून इथे ठेवणार आहे. आज किंवा उद्या बॅग्स घेऊन यायच्या, पिशव्या प्लॅस्टिकच्या, ज्या मी गव्हाला वापरते ना, प्लॅस्टिकच्या गोणी, त्या घेऊन यायच्या. त्या मोठ्या मोठ्या असतात, मग त्या मी पूर्ण पॅक करून ठेवेल, म्हणजे धूळ वगैरे लागणार नाही. आणि लवकरच आपलं वॉर्डरोब होणार आहे, त्याच्यासाठी मी कपाट आमचे आहे ना, ते सगळे त्या रूममध्ये ठेवलेले आहे. खूप पसारा असतो, खूप कपडे असं, म्हणून मी तो रूम दाखवतच नाही तुम्हाला. तर आता इथलं सगळं आवरायचं आहे. कियाला गेली की एक्सरसाइज वगैरे झालं ना, माझं तेच आवरायचं काम. इथे सगळं आवरायचं आहे पूर्ण. ही विंडो आवरायची आहे. आणि इथे बघू शकता पसारा असा पडलेला असतो, तो आवरायचा आहे. आणि ही बेडशीट आणल्यापासून इतकं छान दिसतंय ना, एकदम मस्त दिसतं. तसं सरळ द्यायचं करून. आणि असं वळत नाही, काही नाही. मुलं झोपतात ना, इकडून तिकडून लोळतात एकदम, ताशे बेडशीट इकडून तिकडून निघत नाही. आणि इतकं मस्त आहे. मला बोलली की आपण अजून घेऊ डिस्काउंट बाजारमध्ये, जर असले तिथे तर अजून घेऊ, नाही तर मग ऑनलाईन वगैरे भेटले कुठे किंवा कुठं शॉप असलं तर शोधू आपण आणि अशीच बेडशीट घेऊ. खूपच मस्त आहे. आणि तुम्हाला माहिती असेल अशी बेडशीट कुठे मिळतात, कमेंटमध्ये सांगा, मी तिथे जाऊन घेईल. कारण मला घ्यायची, मला खूपच आवडलेली आहे. झंझटच नाही इकडून तिकडून असं निघायचं. एकदम बाई साईड किचन पण आवरून घ्यायचं, फक्त झाडून घेणार नंतर. मला ते झाडायचं काम असते मी, कारण किचन वगैरे स्वयंपाक करताना वगैरे सगळं पुसून वगैरे खाली पाडून देते सगळे घाण, फक्त झाडायचं काम ठेवते. तर आता सगळं नंतरच आवरणार. आणि असं मस्त बाहेरचं वातावरण, झाडं वगैरे छान, मस्त आवाज येतो पक्ष्यांचा सकाळी सकाळी. आणि घर पण साईड बाय साईड आवरलेलंच आहे, फक्त झाडायचं काम आहे. मागे बसू त्याच्यात, मुलींच्या याच्यात. बर मागे. ओके चलो.
जसं तियाला गेलेली आहे आणि आता वाजले 9:30. 9 वाजता तिची गाडी येते, तोपर्यंत तिला टाइमपास केला बसली. आता ठेवलेलं आहे चहा घेतल्यानंतर मी करणार एक्सरसाइज. चहा कारण मला लागतोच, चहाने फ्रेश वाटतं आणि मग एक्सरसाइज करेल तर छान वाटतं, म्हणून मी चहा घेते आणि एक्सरसाइज करते. तो पण शुगर फ्रीच घेते चहा, तर त्यात साखर वगैरे काहीच नाही घालत. चहा, तुम्ही पण या चहा प्यायला. चला आता बसून मस्त निवांत चहा पिते. मुलं गेले ना स्कूलला, खूप निवांत वाटतं भारी. आणि असं आपलं दिसतंय, छान ऊन येतं घरामध्ये आणि खूप फ्रेश वाटतं. आणि आता थोड्या वेळाने एक्सरसाइज करणार. चला, तर इथे आता मुलं गेलेले स्कूलमध्ये आणि घर पण मी आवरलंच होतं, आता फक्त झाडायचं बाकी आहे. तर म्हटलं चला झाडून घेऊ पटापट, कारण मला एक्सरसाइज पण करायची आहे. आणि चहा घेतला, मला ना चहा आधी लागतो त्याच्यानंतर एक्सरसाइज करते. तुम्हाला वाटतं असेल काय का बरं असं उलटं करते, आधी एक्सरसाइज करून घ्यायची नंतर चहा वगैरे नाश्ता करायचा. पण मला ना फ्रेश वाटत नाही एक्सरसाइज करायला, असं कंटाळा येतो. चहाची सवय असते ना, बाकी सगळ्या गोष्टी सोडू शकते पण चहा सोडू शकत नाही. पण तो पण आता मी शुगर फ्री चहा घेते, त्याच्यामुळे काही होत नाही त्याला. तर आता इथे मी सगळं घर वगैरे झाडून घेते हळूहळू. किचन झाडलं, बेड झाडलेले आहे आणि एक बेडमध्ये कपाट आहे आणि कपडे आहे भरपूर पसारा. मी तो बेड दाखवतच नाही, पण जो मास्टर बेड आहे ना तो मला दुपारी आवरायचा आहे, तो दाखवेल तुम्हाला कसा आहे तो. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी डिस्काउंट बाजारमधून जे बेडशीट आणलं होतं ना, ते इतकं सुंदर दिसतंय ना, तर आता दुपारी तो बेड बघा तुम्ही, इतका भारी दिसेल. तर पुढे दाखवतेच तुम्हाला, तर कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघा. आणि त्याच्यानंतर मी सगळं हॉल वगैरे किचन वगैरे झाडून आलेली आहे. आणि मला आज फरची पुसायची होती, म्हटलं पण छान दिसत होती फरची, चांगली होती, एवढी काही खराब नव्हती. नाही तर मी फरची पण पुसून घेते. तर इथे आवरलेलं आहे बघू शकता. पण मग क्लीन दिसतंय मला आज. उद्या वगैरे पुसेल आणि सोपे पुसून घेतले. तर असं रोजचं माझं सकाळपासूनचं रुटीन असतं 7 वाजेपासून. तर आता करायची एक्सरसाइज. झाडून घेतला म्हणजे आता मला टेन्शन नाही, आता एक्सरसाइज करेल. आता वाजले 10 वाजता एक्सरसाइज करायला सुरू झाली ना, 11 वाजेला संपेल माझी एक्सरसाइज. काहीतरी चाललंय विचार करायचा, पण आधी मी एक्सरसाइज करते. आता एक्सरसाइजचे कपडे घालून येते, चला आणि एक्सरसाइज सुरू करते. तर इथे एक्सरसाइजसाठी मी रेडी झालेली आहे, आता एक्सरसाइज करून घेईन. तर माझी न्यू मॅट 1 दिवस झाला आणि मस्त सरकत नाही, एकदम अँटी स्किड आहे. तर आता एक्सरसाइज करून घेऊ पटापट फास्टमध्ये. आणि जेवढी जोरात केली ना तेवढं पटापट वजन कमी होतं, तेवढा घाम गाळतो आपण. तर आता माझी फेवरेट एक्सरसाइज, दरवेळेस मी 1 महिन्याने बदलते एक्सरसाइज आणि ती करते. आता थोडी वेगळी करते, वेगळ्या पद्धतीची करते, म्हणजे फुल बॉडीच आहे पण थोडी वेगळी आहे, तर ती तुम्हाला बघायला आवडेलच. आणि बॉल एक्सरसाइज, जी जिम बॉल आहे ना ती पण मध्ये मध्ये करते, पण आज ती नाही करणार. आज मी माझी सध्याची नवीन फेवरेट एक्सरसाइज करणार आहे. वेट लॉस 9 रिपीट्स आणि 30 मिनिट. 9 रिपीट्स अँड 30 मिनिट. तर इथे माझी एक्सरसाइज सुरू करणार. आणि एक्सरसाइज सगळ्यांनी केलीच पाहिजे, असं नाही की आपण फिट आहो, आपण बारीक आहो, असं नाही. आपल्या हेल्थसाठी आणि म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, तर त्याच्यासाठी आपण एक्सरसाइज रोज केली पाहिजे. रोज फ्रेश वाटायचे आपल्याला, छान दिसायचं आहे, छान छान कपडे घालायचे, त्याच्यामुळे फिट राहणं एकदम गरजेचं आहे. कसं आजकाल खूप फॅट वगैरे असं वाढत चाललेलं आहे, तर त्याच्यामुळे. आणि बायकांचं कसं टमी एरिया जास्त वाढतो, पोटाचा एरिया जास्त वाढतो, त्याच्यासाठी मी ही फुल बॉडी एक्सरसाइज आहे. म्हणजे हात पण कमी होता, पाय पण कमी होता, मांड्या पण कमी होता, पोट पण कमी होतं, आणि म्हणजे फुल बॉडी एक्सरसाइज आहे, तीच मी रेग्युलर करते. आणि आजकाल मला ही एक्सरसाइज खूपच आवडायला लागलेली आहे, कारण त्याच्याने ना
इतके पटापट कॅलरीज बर्न होत आहे ना. तर ह्या मी ना आता ही एक्सरसाइज आहे, 50-50 वेळेस, काही 30-30 वेळेस, काही 20-20 वेळेस अशा करते. तर ही अर्धा तासाची एक्सरसाइज आहे, 30 मिनिटाची. तर आता ही मी फास्ट करून घेणार आणि आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ही एक्सरसाइज करते ना, त्याच्याने इतका दम लागतो बापरे. तर असं जीव निघतो, असं वाटतं की पण जर आपण अर्धा तास दिला ना एक्सरसाइजला, त्याच्यानंतर इतकं फ्रेश वाटतं मला, दिवसभर एकदम फ्रेश जाणवतं आणि मी भरपूर कामं करायला एकदम ऍक्टिव्ह असते. तर त्याच्यामुळे ना एक्सरसाइज केली नाही ना मला खूप कंटाळा येतो आणि आळस येतो. त्याच्यामुळे मी करतेच, जसं मला व्यसन लागलेलं आहे एक्सरसाइजचं, हेच म्हणा तुम्ही, कारण व्यसनासारखंच आहे. जर एक्सरसाइज केली तर मला दिवस इतका छान जातो आणि एक्सरसाइज नाही केली ना इतका कंटाळवाणा आणि आळस असा दिवस जातो. तर त्याच्यामुळे मी एक्सरसाइज करत असते. तर इथे झालेली आहे माझी पूर्ण एक्सरसाइज. कशी वाटली ते नक्की सांगा. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines. तर अशी असते माझी एक्सरसाइज, म्हणजे सकाळपासूनचं रुटीन. जरी हाऊसवाईफ असलं तरी स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. एक्सरसाइज वगैरे एकदम जरुरीच आहे. आणि इथे माझं काकडी सॅलड. काकडी खावीच, कारण एनर्जी पाहिजे. एक्सरसाइज झाल्यानंतर खूप एनर्जी डाऊन होते. म्हणून आहे आता वाळवणाचे पदार्थ बनवायला सुरुवात करावं लागेल. तर आता मी पहिल्यांदा ना बटाटे घेऊन येणार आहे. कधी आता उद्या परवा बटाटे घेऊन येईल. त्याच्यानंतर बटाट्याच्या चकल्या, बटाट्याचे वेपर्स असं करून घेणार. एकदम जे कडक उन्हात वाळतात ना ते आताच करून घेणार, कारण लवकरच पावसाचं वातावरण सुरू होतं. त्याच्यामुळे नाशिकचं वातावरण काही सांगता येत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल कसं वातावरण असतं. तर इथे मी तुम्हाला माझे कानातले दाखवते. मेन रोडला जे अनुराधा दुकान आहे ना तिथून घेतले होते. इतके सुंदर आहे ना, त्याचा कलरच जात नाही. म्हणजे ते बोलले होते कलर जाणार नाही, काहीच होणार नाही, तुम्ही गरम पाण्यात वापरा, कसे वापरा, रेग्युलर वापरा, कलर जाणार नाही. तर मी तेच दाखवत होती. तर खरंच कलर गेलेला नाही, कारण मी 2दा पाण्यात वापरले, म्हणजे आंघोळ करताना वगैरे, तर त्याचा काही कलर गेलेला नाही. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. आणि आता इथे आलेली आहे. इथे मला ना भूक लागली होती, तर आज हेल्दी खायचं होतं थोडंसं. तर मी इथे ज्वारीचे डोसे करते. तर हा डोसा तवा आहे फ्युचराचा, मी नवीनच घेतलेला आहे. तर त्याच्यावर आता मस्त डोसे करते. तर इथे स्प्रे बॉटलने तेल टाकून घेतलेलं आहे. आणि ह्या बॅटरमध्ये आहे आपल्या डाळीचं थोडंसं पीठ आणि बाकी ज्वारीचं पीठ आहे. त्याच्यात कांदा, टोमॅटो, काही म्हणजे तुम्हाला ज्या भाज्या टाकायच्या त्या, मिरची वगैरे सगळं आहे. हळद, जिरे, धना पावडर असं बॅटर केलेलं आहे. त्याच्यात सोडा वगैरे काहीच घातलेला नाहीये. आणि आता इथे पटापट मी करून घेते. तर खूप छान लागतात, टेस्टी लागतात, वेट लॉससाठी खूपच मस्त आहेत. रामबांधूचा ठेचा. इथे आपलं डोसा एकदम रेडी झालेला आहे. डाएटसाठी स्पेशल. असे पण खाऊ शकता तुम्ही नाश्त्याला. कोणाला ज्वारीची भाकरी आवडत नाही तर मग असं ज्वारी कारण पौष्टिकच असते. बघू शकता, टेस्ट करते. आणि किती भारी जाळी आलेली आहे, गरम. खरं ना गरम गरमच खाली पाहिजे. एकदम भारी. भारी एकदम.
तर आता बसून खाते तोपर्यंत होतोय, एक बसून खाते होतोय. तुम्ही पण या. वाव, काय भारी चव एकदम. तर इथे रूममध्ये आली, म्हटलं चला रूममधला पसारा आवरून घेते. तर ही बॅग होती एक, त्याच्यामध्ये ना स्वेटर ठेवते. बाकीच्या 2 वरती बॅग आहे, तर तिथे पण ना त्याच्यामध्ये स्वेटर ठेवले भरपूर. बाकी पलंगामध्ये आहे, कारण स्वेटर इतके आहेत ना आमचे वेगवेगळे नवीन नवीन स्टाईलचे, हो ना कियाला. तर आता याच्यात बाकीचे भरले जे होते ते आतापर्यंत घालत होते ते. आता हे पण मला ना वरती ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये भरलेले आहे कपडे. आता टीव्ही वगैरे पूर्ण विंडो क्लीन करून घेते. सगळे टेडी याला टेडी पूर्ण इथे काढ तुझे, मला क्लीन करायचं आहे. सगळे टेडी पडलेले आहे. आता ही बॅग पण ना वरती ठेवून द्यावं लागेल, तर इथे ठेवते. बाकी मग ती पिशवी आणते का कियारा, कपडे ती तिथे बघ ती. तर तुम्हाला बोलली होती मी, मला बेडरूम आवरायचं आहे, मास्टर बेडरूम. तर आता ही बॅग आहे ना, ही पिशवी भरून ठेवणार. आणि इथे माझ्या नखाला काय झालं काय माहिती, नखच तुटला असं वाटतं मला. माझे खूप छान मोठमोठे नख आहेत, तर एक तुटला तर मग मला सगळेच कट करावं लागतात. तर इथे ना नवीन बॅग आहे. आता आम्ही फिरायला गेलो होतो रिसेंटली, कर्नाटक, म्हैसूर, केरळ वगैरे. तर ह्या वरती पण बॅग आहे. तर त्या सगळ्या बॅग मी वरती नीट ठेवून देणार आहे. आणि बॅगमध्ये मी ना स्वेटरच सगळे भरलेले आहे, कारण स्वेटरचा इतका मोठा स्टॉक आहे. आणि इथे आहे फटाके, दिवाळीला आणलेले भरपूर फटाके. म्हटलं ह्यावेळेस काही घ्यायची गरज नाही, तर विहारला म्हटलं नीट ठेवून दे, आता तेच वापरायचे पुढच्या वेळेस, काही आणायचे नाही. आणि इथे मी पूर्ण पसारा आवरून घेते. तर इथे टीव्ही लावलेला आहे, बेडचाच टीव्ही आहे हा बेडरूमचा. तर जेव्हा आमच्या बेडरूमचं कलरचं काम चालू होतं तेव्हा तो काढून घेतला होता. तर आता म्हटलं चला क्लीन करून घेऊ आणि तो पण चालू करून घ्यायचा आहे. तर इथे मी ना आपलं स्टँड रिमूव्हरच वापरते, जे मी किचनला वगैरे ग्लासला वापरते ना, त्याच्यानेच मी टीव्ही क्लीन करून घेते. तर मस्त छान क्लीन होऊन गेलेला आहे, बघू शकता. आणि आता विंडोमध्ये इतका पसारा आहे ना, तर विंडोमध्ये कियाराचे सगळे टेडी वगैरे आहेत, तर ते टेडी काढून मला विंडो पण क्लीन करायचे आहे. आणि ते टीव्ही मस्त छान क्लीन झालेला आहे. आता चला विंडो क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर कियाराचे सगळे टेडी ठेवून घेणार. तर मी हे दिवाळीला सगळ्या विंडो क्लीनच करत असते. आणि इथे मला ना पडदा लावायचा आहे, पडदा लावलेला नाही सध्या, कारण तुम्हाला माहिती कलरचं काम चालू होतं, त्याच्यामुळे पडदा काही लावलेला नाहीये. तर पडदा पण लावायचा आहे तिथे लवकरच. आणि मस्त आणून ठेवलेला आहे पडदा मी, मॅच एकदम आमच्या बेडलाच, पण मग तो लावायचा आहे. तर आता इथे मी खिडकी पूर्ण पुसून घेतलेली आहे. आता तिथे सगळे मी टेडी ठेवून घेणार कियाराचे, कारण ती ना तिथून घेते आणि खेळते मस्त बेडवर आणि परत तिथे ठेवून देते. आणि छान पण दिसतं, एकदम मस्त दिसतात, बघू शकता. तिचे भरपूर टेडी आहेत. आणि मी बाकीचे तर टेडी तिचे बेडमध्ये ठेवून दिलेले आहेत, कारण ना एवढे टेडी इकडे तिकडे पडत राहतात. तर मी कियाराला बोलली की खिडकीत आणून ठेवायची विंडोमध्ये. आणि सगळं इथलं सगळं झाडून वगैरे घेतलं, खिडकी आवरली, असं दिसतंय मस्त बेडरूम, बघू शकता. छान आवरलं, मस्त मोकळं मोकळं दिसतंय. आता लवकर चला पडदे वगैरे बसून घेईल. आणि आपलं टीव्ही पण मस्त क्लीन करून घेतलं, किती चमकतं, किती छान दिसतंय, बघू शकता. तर चला आता पूर्ण हा एरिया आवरलेला आहे सगळं पूर्ण. आणि टेडी किती छान दिसत आहे मस्त बेडमध्ये. तर कियाला इथून घेते आणि खेळते. आणि असं आपला बेड पूर्ण दिसतो आहे, मस्त ना. चला आता इकडे. आणि ह्या बॅग आहे ना, त्या वरती ठेवून द्यायच्या आहे, त्या आता पिशव्या आणून वरती तिथेच ठेवून द्यायच्या आहे, असं दिसतंय. आता वाजले बघू शकता 6:30 वाजलेले आहे. आणि आज तुम्हाला माझं पूर्ण रुटीन दाखवलं. सकाळपासून इथे चहा आहे, चहा ठेवते, म्हणजे दूध आणलेलं आहे. तर वैभव पण आलेला, चहा ठेवते. चला आता बोलते नंतर चहा झाला की तुमच्याशी.